हॅलो, हॅलो. अरे बापरे! मला नाही का नेहमी क्वेश्चन पडत होता राव. म्हणजे कसं कॉमिक बुकमध्ये नाही का, कॉमिक बुकमध्ये जे कॅरेक्टर दाखवत होते ते मूवीमध्ये का नाही दाखवत या. म्हणजे कसं आहे की राईट नाव आता नाही का, ज्याप्रमाणे नाही का सुपर हिरोचं रियुनियन होत आहे प्रत्येक फिल्ममध्ये. जस्ट लाईक ॲव्हेंजर्स घे, मार्वल घे, डी सी घे, सगळेजण नाही का आपल्या सुपर हिरोची एक सोलो मूवी बनवत आहे आणि त्यांचं एक रिग्रुप करत आहे. आणि त्यामुळे काय होते की एक एक लिंक तयार होते. म्हणजे कसं आहे की समजा जर आपण एखादी फिल्म काढतो म्हणलं, एखादी नवीन फिल्म काढतो म्हणलं, तर काय होते की पहिले आपल्याला ती स्टोरी पहिले सांगावं लागते. म्हणजे त्या फिल्मची स्टोरी काय वगैरे वगैरे आणि ओरिजिनपासून, म्हणजे जोपर्यंत नाही का ऑडियन्स फिमिलियर होत नाही त्या स्टोरीसोबत, तोपर्यंत ती स्टोरी अननोन असते. जस्ट लाईक एक नवीन गाणं आपण ऐकून राहिलो आहे, तर आपल्याला त्या नवीन गाण्याबद्दल काहीच माहीत नसते. त्यामुळे नाही का स्टार्टिंग जेव्हा आपण ते ऐकतो ना, ते ऐकूशा पण वाटत नाही. त्याप्रमाणे मूवीचं पण आहे. मूवीचं असं आहे का तू नाही का स्टार्टिंगला तू पाहशील ना, म्हणजे एखादी अननोन मूवी जस्ट लाईक इंटरस्टेलर घे. राईट नो इंटरस्टेलर, जोपर्यंत मला माहीत नाही पडलं की याच्यामध्ये वर्म होल आहे, ब्लॅक होल आहे, काइंड ऑफ लाईक अ रिअली सायन्स स्टफ आहे, तोपर्यंत मला याच्याबद्दल काही खास माहीत नव्हतं. ॲक्च्युली मी नाही का त्याला 4 वेळा पाहण्याचा प्रयत्न केला आणि तरीही तो पुन्हा बघितला नाही या. आणि नंतर मग मी तो कुठेतरी बघितला 5-6व्या अटेम्प्टमध्ये, तोही साला प्रॉपरली समजला नाही. म्हणजे रिअली सायंटिफिक थिंग्स होतं, थोडा बहुत समजला, करीब करीब 60% समजला, 40% समजला नाही. आणि त्याच्यानंतर मग मी नाही का कुठेतरी ते इंटरस्टेलरबद्दल सायन्सची स्टफ ऐकलं की ब्लॅक होल, वर्म होल काय असते, आणि त्याच्यानंतर सगळे कन्सेप्ट समजल्यानंतर मग मी आत्ता तो रिसेंटली मूवी बघितला हार्डली 10-15 दिवसा अगोदर, तेव्हा मला कळला की इंटरस्टेलर मूवी किती भयानक आहे या. सो काय आहे की नाही काय, जेव्हा तुम्ही एक सोलो मूवी म्हणजे एक नवीन मूवी काढता, तर नाही का ऑडियन्सला नाही का एक प्रकारे असं होते की रिअली अनफिमिलियर राहते कॅरेक्टर. बरं, आता आपण नाही का एक एक्झाम्पलसाठी नाही का आपण एक स्पायडरमॅन घेऊ, राईट. आता स्पायडरमॅन कसं ॲक्च्युली स्पायडरमॅन नाही घेऊ, ॲक्च्युली स्पायडरमॅन ऑलरेडी कॉमिक बुकमध्ये एक्सप्लेन झालेला आहे. अशी मूवी घे जी स्टँड अलोन फिल्म आहे, जी अगोदर कधीच एक्सप्लेन नाही केली होती आणि ज्याचा रिबूट निघाला आहे. असा कोणता आहे, सुपर हिरो नाही या, कोणता आहे, जुरासिक पार्क, राईट. जुरासिक पार्क घेऊ. तर जुरासिक पार्कमध्ये एक प्रकारे ते डायनोसॉर वगैरे दाखवले आहे. फर्स्ट मूवी, याच्यामध्ये ते डायनोसॉर वगैरे दाखवले आहे. तर याच्यामध्ये काय आहे की आता जेव्हा नाही का आता हे युनिव्हर्स स्टुडिओमध्ये बनवण्यात गेला आहे जुरासिक पार्क, आणि हा करीब 2004ची मूवी आहे. तर जेव्हा ती एक स्टँड अलोन फिल्म जेव्हा नाही का ऑडियन्स समोर दर्शवण्यात आली, तेव्हा नाही का ती फिल्म इतकी जास्त सक्सेसफुल नाही झाली, बट सम हाऊ त्याच्यानंतर हळूहळू ती सक्सेसफुल झाली. मग त्याच्यानंतर काय, नंतर त्यांनी दुसरा पार्ट बनवला, जुरासिक पार्ट 2, जुरासिक पार्क पार्ट 2. तर याच्यामध्ये नाही का ऑडियन्सला क्युरिओसिटी झाली का याच्यामध्ये नेक्स्ट काय होते. जेव्हा नाही का तुम्ही नाही का एक असं काहीतरी समोर काय होणार आहे, एक प्रकारे काही ना काहीतरी तुम्ही पोस्ट क्रेडिटमध्ये समजा तुम्ही असं काही सांगू जाण की समोर काही ना काहीतरी अजीब होणार आहे किंवा त्याचा सेकंड पार्ट जरी येणार आहे ना, आपल्याला क्युरिओसिटी वाढते, कसाला सेकंड पार्टमध्ये याच्यामध्ये अजून काय होणार आहे. इट जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. आणि नाही का मूवी जे फिल्म मेकर्स आहे ना, फिल्म मेकर्स फक्त स्टोरी बनवत नाही, एक प्रकारे बिझनेस खेळाचा पण एक खेळ असतो यार. तो मला ॲक्च्युली आता समजला यार, राईट नो. म्हणजे एक प्रकारे मला फिल्म मेकर तर बनायचंच आहे, बट या फिल्म मेकरसमोर मला तसं दिमाग पण चालवायचं आहे की आपली फिल्म कशी काय चांगली बनेल या. राईट ना आपण एक फिल्म बनवून राहिलो आहे बायनरी कोड, मराठी मूवी जी आहे घरची गोष्ट, हे एक प्रकारे स्वतःला कॅपेबल बनवण्यासाठी आहे. पण बायनरी कोड ही अशी माझी मूवी आहे जे रेप्रेझेंट करते की एक बायनरी कोड युनिव्हर्सला. आता आता याच्यामध्ये युनिव्हर्स वगैरे नाही, याच्यामध्ये फक्त 3 पार्ट आहे, बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट एंड बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी. बट याचा पण एक सिनेमॅटिक युनिव्हर्स बनतो. व्हाय, कारण याच्यामध्ये नाही का इंडियामध्ये नाही का
50 वर्षामध्ये जो काही इतिहास वगैरे झाला आहे त्याचा एक प्रकारे रिकॅप बनतो इथे. एक 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 लाईनअप बनते, एक वेगळी लाईनअप बनते. सो दिस इज द रिअली अमेझिंग थिंग्स. तर कसं आहे की आता आपण समज जर मी एक बायनरी कोड बनवतो म्हणलं तर आता मला ही समज जर बायनरी कोड बनवायची आहे, स्टँड अलोन फिल्म बनवायची, याच्यामध्ये नाही का सगळे कॅरेक्टर नवीन आहे, तर मला नाही का आता लोकांना तर माहीत नाही बायनरी कोड काय आहे. आणि याच्यामध्ये अट्रॅक्शन देण्याला का आहे का आपण लोकांना अट्रॅक्ट करू, म्हणजे ऑडियन्सला अट्रॅक्ट करू कोणत्याद्वारे, कोणता म्हणजे कोणते फॅक्टर वगैरे त्यात असले पाहिजे. त्यात फॅक्टर असले पाहिजे ॲक्शन, बहुत सारे ॲक्शन. ॲक्च्युअली नाही का लोकांना नाही का ॲक्शन मूवी खूप आवडते. ओके ठीक आहे, आपण ॲक्शन पण टाकू, पण नुसतंच ॲक्शन टाकलं ना मोठा बकवास होईल. जस्ट लाईक तो बॅटलशिप. तो एक इतकी माहोल ॲक्शन आहे राव ते स्पेस आणि एलियन्सबद्दल आणि इतकी अमेझिंग आहे, बट इट गेट फ्लॉप्स. जिओस्ट्रोम घे, जो आता रिलीज झाला आहे, इतकी माहोल याच्यामध्ये ग्राफिक्स आहे आणि इतके माहोल ॲक्शन्स आहे डूड, तरी तो फ्लॉप झाला. व्हाय? कारण का फक्त ॲक्शननी काय नाही होत, स्टोरी पण खूप जास्त बाउंड करते. तर कसं आहे की या ज्या मला फिल्ममध्ये मला समजून घ्यावं लागेल की समजा मला बायनरी कोड बनवायचा आहे तर मला कॅरेक्टर पण मजबूत ठेवावं लागेल, स्टोरी पण मजबूत ठेवावं लागेल, ॲक्शनवर पण फोकस राहावं लागेल, आणि जे कॅरेक्टर त्या कॅरेक्टरला प्रेझेंट करून राहिले, जे आर्टिस्ट त्या कॅरेक्टरला प्रेझेंट करून राहिले आहे ते आर्टिस्ट मोठे असले पाहिजे. दॅट्स वाय आय चूज प्रियंका चोपडा फॉर दिस काया कॅरेक्टर. कारण कसं आहे की प्रियंका चोपडा इज ऑल्सो बॉलिवूड म्हणजे ॲक्टर्स आहे, बट ऑल्सो शी इज हॉलिवूड ॲक्ट्रेस राईट नाव. या आय कुड से दॅट. दीपिका पादुकोण नो, शी इज नॉट, बट प्रियंका चोपडा इज दी हॉलिवूड ॲक्ट्रेस राईट नाव. सो मला वाटते की नाही का या कॅरेक्टरसाठी नाही का आपण प्रियंका चोपडाला कास्ट केलं पाहिजे. म्हणजे का होईल का तिचे जे फॅन्स आहे आतापर्यंत, जे काही फॅन्स तिचे हॉलिवूडमध्ये बनले असेल, दे कुड वॉच धिस मूवी, तर त्यांना पण आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे. आता बा या फिल्ममध्ये नाही का आपण ॲक्शन्स दाखवून राहिलो आहे, प्लस एक आपण सायन्स स्टफ दाखवत आहे, एक हास्य देऊन म्हणजे इट्स लाईक कॉमेडी करून आपण एक प्रकारे त्याला सायन्सची स्टफ शिकवण्याचा प्रयत्न करून राहिलो. सो दॅट मेक्स इट नाही का आपली ही फिल्म नाही का बहुत अमेझिंग राहणार आहे. ओके, आपण नाही का ओके आज मला इतकं काही माहीत पडलं राव, बाप रे यार, की साला बहुत जास्त. आणि नाही का एक फिल्म मेकरला नाही का या साऱ्या गोष्टी माहीत असलं पाहिजे ना. आणि राईट नाव नाही का मला या गोष्टी माहीत पडल्या की फिल्म बनते कशी, यांचा बिझनेस का चालतो ॲक्च्युली. या म्हणजे फिल्म बनवणं हे वेगळं गोष्ट, फिल्मचा बिझनेस करणं हे वेगळं गोष्ट. फिल्म तुला माहिती आहे किती कमवते, या किती कमवते ॲक्च्युली एक फिल्म, एक सुपरहिट फिल्म. चलो एक आयरन मॅन घे, आयरन मॅन आता ॲव्हेंजर्स घे, ॲव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर ट्रेलर जस्ट लॉन्च झाला, 24 आवर्ससुद्धा नाही झाले असून 24 किंवा 2 दिवससुद्धा नाही झाले. या म्हणजे परवाच्या दिवशी वगैरे झालं असेल, या परवाच्या दिवशी रात्री झाला होता इकडे, बट तिथे अमेरिकेमध्ये सकाळीच लॉन्च झाला. सो इट टेक्स जास्त काही नाही, 48 घंट्यापेक्षा जास्त वेळ झाला नाही, बट 10 मिलियन व्ह्यूज, नाही सॉरी 10 मिलियन लाईक भेटले त्याला. 10 मिलियन लाईक म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख, तर करीब 1 करोड 1 करोड लाईक भेटले, आणि तेही फक्त 48 आवर्समध्ये. तर विचार कर, इतके लोक स्ट्रीम करून राहिले आहे, आणि हे कोणतं एवढे लोक स्ट्रीम करून राहिले, तर बेसिकली नाही का याच्यामध्ये कोणाचा फायदा होऊन राहिला, ऑफकोर्स यूट्यूबचा तर फायदा होऊनच राहिला आहे, बट ॲक्च्युली ज्यांनी तो व्हिडिओ अपलोड केला आहे ही त्याची प्रॉपर्टी आहे ना. यूट्यूब ते एक प्रकार नाही का एक ब्राउझिंग हे आहे, म्हणजे एक मीडिया आहे, याच्या थ्रू गेला आहे, जस्ट लाईक एक टेलिव्हिजन आहे. बट जे राईट्स आहे, जे व्हिडिओ अपलोड केला आहे, ते राईट्स कोणाचे आहे, मार्वल स्टुडिओचे. तो विचार कर ना त्याला किती फायदा झाला असेल, टू मच, बहुत ही जास्त. आणि विचार कर जेव्हा ते फिल्म बनवतात, आता विचार कर जेव्हा इन्फिनिटी वॉर, आणि सांग बरं इन्फिनिटी वॉर होऊन राहिला रिलीज May 4, 2018, आणि राईट नाव इट्स 1 डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे,
एप्रिल मे करीब 6 महिन्या अगोदरपासून, 6 नाही, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, 6 महिन्या अगोदर, ऑफकोर्स 6 महिन्या अगोदर त्यांनी त्यांचं ट्रेलर लॉन्च केला आहे. वाय इतक्या लवकर काय? कारण कसं आहे की लोकांना क्युरिओसिटी लवकरात लवकर भेटली पाहिजे. म्हणजे कसा 6 महिन्याच्या टाईम स्पॅनमध्ये नाही का ते ऑलमोस्ट करीब वर्ल्डमधले नाही का सगळेच ऑडियन्सला कव्हर अप करून टाकेल, सगळ्याच ऑडियन्सला कव्हर अप करून टाकेल. म्हणजे सगळ्या सोशल मीडियावर, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळीकडे ट्रेलर लॉन्च करेल आणि लोकांना कसं अट्रॅक्ट करेल का तुम्ही देखो बा देखो. आपल्या बॉलिवूडवाले नाही का हे पुढे अजीब काम करते. आता यांच्यापाशी काही स्टोरी नसते, काही नसते, त्यामुळे नाही का हे लोक नाही का नुसते गाणे टाकतात. कारण यांच्यामध्ये गाण्यामध्येच फक्त असं एक जादू असते, ते लोकांना आवडते आणि याच्यातलं हे गाणं चांगलं आहे म्हणून हे लोक पाहायला जातील, जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. बाकी असं काही दुसरं काही फॅक्टर आहे नाही. बट जे हॉलिवूडवाले हे गाण्यावर जास्त हे नाही, ते स्टोरीवर जास्त बाउंड करतात आणि त्यामुळेच नाही का यांचा जो बजेट कलेक्शन आहे तो सर्वात जास्त आहे. दॅट्स वेक नाही का हॉलिवूड इंडस्ट्री नाही का दुनियातली सर्वात बिगेस्ट हॉलिवूड इंडस्ट्री आहे. वाय डूड, तुला काय वाटते का हे फक्त कॉमिक बुक नाही का फक्त अमेरिकेच बनत होते? विचार कर, युरोपमध्ये किंवा एशियामध्ये डूड आपल्या इंडियामध्ये सुद्धा कॉमिक बुक होते. नागराज किंवा ते बहुत सारे असे कॉमिक बुक होते, आता आपल्याला माहीत नाही. शक्तिमान ह्या डूड, शक्तिमान, आर्यमान, दिस इज ऑल्सो इंडियन सुपर हिरो. या तुला काय वाटते फक्त सुपर हिरो फक्त अमेरिकेतलेच आहे? नो 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 नो, आपल्या इंडियामध्ये पण सुपर हिरो आहे डेफिनेटली. बट यांचं कोणतं प्रोडक्शन नाही, यांचं कोणती हे नाही, त्यामुळे नाही का हे लोक नाही का एक प्रकारे नाही का कुठेतरी दबून राहिले आहे. आणि कसं आहे की एक सुपर हिरो जेव्हा नाही का आपण टेलिकास्ट करतो ना, तेव्हा नाही का बहुत साऱ्या गोष्टी अंडरस्टँड व्हायला पाहिजे. राईट नाव नाही का मला एक गोष्ट माहीत पडली. आपण नाही का आता आपण मार्वल स्टुडिओबद्दल जाणून घेऊ. आता मार्वल स्टुडिओनी आता जेव्हा नाही का मार्वल म्हणजे स्टॅन ली आणि त्याच्यानंतर जे एक दुसरे रायटर होते, त्यांचं नाव तर नाही माहीत, बट यांनी नाही का मार्वलची सुरुवात केली. स्टार्टिंगला यांनी नाही का एक कॉमिक बुकची सुरुवात केली. करीब 19च्या सेंचुरीमध्ये, 1920च्या याच्यामध्ये असं त्यांनी सुरुवात केली. लोकांना, लहान मुलांना काहीतरी आकर्षणाचं आहे म्हणून कॉमिक बुक, मार्वल कॉमिक बुक म्हणून याच्यामध्ये त्यांनी काही कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस केले, जस्ट लाईक आयरन मॅन, कॅप्टन अमेरिका, नंतर थोर, स्पायडरमॅन, अशी कॅरेक्टर इंट्रोड्यूस करण्यात आले. हळूहळू ही नाही कॉमिक बुक नाही का खूप प्रचलित झाली. या बहुत जास्त ॲक्च्युली कसं ते पानामध्ये येऊन राहिले, प्रिंटिंगमध्ये ब्लॅक अँड व्हाईट इन्स्टेड ऑफ कलर्समध्ये येऊन राहिले आहे. लोकांनी वाचायला पण खूप जास्त मजा येऊन राहिली आणि नाही का यांचा पण खूप जास्त फायदा होऊन राहिला आहे. मग नाही का काय झालं की थोडंसं नाही का आता हे मार्वल, आता हे जे लोक आहे ना यांच्यापाशी पैसा खूप जास्त आला आणि तेवढंच नाही का सुरू होतं की नाही का मूवी बनवण्याचा क्रेज जास्त होतं. तर तेव्हा नाही का 1964मध्ये त्यांनी पहिली मूवी बनवली. आय डोंट नो कोणतरी मूवी बनवली, बट एवढी मूवी बनवली का त्यांनी कॅप्टन अमेरिका बनवली. या फर्स्ट ऑफ ऑल पहिलं एवढं लक्षात घे, एक सुपर हिरो म्हणलं ना त्याच्यामध्ये येते खूप जास्त ॲक्शन आणि याच्यामध्ये येते खूप जास्त ग्राफिक्स. आणि जर तुम्ही याला प्रॉपरली एक्सप्लेन केलं ना तर हे बहुत प्रॉपरली हिट करते टार्गेटला, म्हणजे तुमच्या ऑडियन्सला बहुत प्रॉपरली हिट करते. बट नाही का तुमच्यापाशी ना या साऱ्या गोष्टी नसेल, म्हणजे जस्ट लाईक तुमच्यापाशी ग्राफिक्स मीडिया नसेल किंवा तुम्ही ह्याला प्रॉपरली एडिट नाही करत असाल ना, तर तुमचे सुपर हिरो जस्ट लुक लाईक जोकर. या इट्स लुक लाईक जोकर. तर त्यावेळेस नाही का मार्वलपाशी त्यांनी हीच गलती केली. त्यावेळेस 1964मध्ये त्यांनी जेव्हा मूवी बनवण्यात आली, कोणती कॅप्टन अमेरिका. डूड तुला वाटते जस्ट कॅप्टन अमेरिका किंवा ॲव्हेंजर्स हे का आत्ता तर बनलं आहे? नो, याच्यावर अगोदर पण फिल्म बनली गेली आहे डूड. 19च्या सेंचुरीमध्ये ही फिल्म अगोदर बनलेली आहे. याच्यामध्ये थॉर, हल्क आणि त्याच्यानंतर कॅप्टन अमेरिका आणि आयरन मॅन होते. आणि विचार कर त्यांनी कसे बनवले विदाऊट एनी ग्राफिक्स. डूड कसे बनवले त्यांनी. हल्कला नाही का एक मोठासा बंदा त्याला पेंट केला ग्रीन कलरमध्ये, बिकेम्स हल्क. कॅप्टन अमेरिका काही जास्त हार्ड नव्हतं, त्याला कॉस्ट्यूम दिला आणि एक शील्ड दिला, ओके. थॉर पण काही असं हे नव्हतं, त्याचं काहीतरी एक हतोडा दिला, चलो ठीक आहे.
आयरन मॅनला ते एकदम जोकर भरून टाकलं. आता आयरन मॅन, हाऊ डू आय मेक आयरन मॅन, कारण कॉमिक बुकमध्ये खूप चांगल्याने एक्सप्लेन केलं गेलं होतं की त्याचे जेट पॅक्स आहे वगैरे वगैरे. आता रिॲलिटीमध्ये कसं दाखवतो, तोपर्यंत नाही का 1964मध्ये कुठे एवढी टेक्नॉलॉजी थोडी विकसित झाली होती. तर त्यामुळे नाही का त्यांनी आयरन मॅन नाही का एका डब्यामध्ये टाकलं होतं आणि त्याला नाही का पाईप थ्रू नाही का त्याचे हातपाय बाहेर काढले होते. इट जस्ट लाईक रिअली स्टुपिड. आणि जेव्हा ते सुपर हिरो, इट जस्ट डझंट सुपर हिरो, इट लुक लाईक रिअली स्टुपिड. तर यांच्यामध्ये नाही का त्यांनी हे असे काहीतरी एक्सपेरिमेंट केले त्यांच्या कॅरेक्टरसोबत, का आपण याला सिनेमॅटिक म्हणजे आपण फिल्ममध्ये याला एक प्रकारे अशाप्रमाणे दाखवू बा. बट इट इज कम्प्लिटली फ्लॉप. रिअली 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 फ्लॉप. इतका फ्लॉप झाला ना की बहुतच जास्त. त्यावेळेस नाही का एरा सुपर हिरोचा होताच नाही. या ॲक्च्युली कसं सुपर हिरोसाठी लागते एक प्रकारे चांगले ग्राफिक्स आणि चांगले हे म्हणजे की स्ट्रॉंग स्टोरी बोर्ड. आणि ॲक्च्युली सर्वात जास्त लागते ग्राफिक्सच लागते राव. कारण जेवढे चांगले ग्राफिक्स तेवढेच चांगल्या ग्राफिक्स थ्रू नाही का तुमच्या आर्टिस्टला आणि चांगल्याने प्रेझेंट करू शकता. राईट नो आतामध्ये 1964मध्ये हे होतच नाही राव अशा प्रकारच्या गोष्टी. सो डेफिनेटली इट कम्प्लिटली ब्लॉक. तर नाही का त्यांनी 1970मध्ये नाही का त्यांनी मार्वलचे राईट्स विकले. या म्हणजे कसं आहे की त्यांचे कॉमिक बुक तर चालून राहिलं आहे, बट कॉमिक बुक चालून राहिलं बट त्यांचा खर्चच वाढून राहिला आहे. सो मग काय झालं की मग त्यांनी त्यांचे कॅरेक्टर विकले 1980मध्ये, 1980मध्ये किंवा समहाऊ समवेअर या दरम्यान त्यांनी मार्वलनी त्याचे कॅरेक्टर पूर्ण नाही विकले, काही विकले ज्यांच्यावर त्यांनी काम करणं सोडून दिलं. जस्ट लाईक एक्समॅन, स्पायडरमॅन पण त्यांनी विकला. या कॉमिक बुकमध्ये ते तर खूप दूर गेले होते रे बापरे. डॉक्टर स्ट्रेंज आणि ब्लॅक पॅन्थर, अरे 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 बापरे. आणि यांना नाही का आपण सिनेमॅटिक युनिवर्समध्ये एखादी फिल्म जरी बनवतो म्हणलं तर इट लुक्स लाईक रिअली जोकर इन 1980. सो त्यावेळेस नाही का त्यांनी ते राईट विकले, फॉक्सला विकले आणि सोनी पिक्चर्सला पण विकले. बट त्यांनी पण काही फिल्म वगैरे बनवलं नाही याच्यावर. या कारण त्यांना पण माहीत होतं की आपल्याला या फिल्मला बनवण्यासाठी नाही का प्रॉपरली आपल्यापाशी सोर्स नाही अवेलेबल. म्हणजे तेव्हा टेक्नॉलॉजी एवढी विकसितच नव्हती ना, ग्राफिक्स मीडिया इतका हे झालाच नव्हता. आणि तेव्हा नाही का फिल्म कोणती चालवायची, फक्त स्टार वॉर्स आणि जस्ट लाईक छोटेसे जे कमर्शियल मूवीज आहेत तेच चालायचे राव. या जशी नाही का 2004मध्ये त्यांनी पहिली सुपर हिरो म्हणजे जेव्हा त्यांनी सुपर हिरोची असं काहीतरी सुरुवात केली, तर तेव्हा सुरुवात केली त्यांनी एक्समॅनपासून सुरुवात केली. शायद एक्समॅनपासून का की हल्कपासून, एक्समॅनपासून सुरुवात केली होती. तर फॉक्सने नाही का पहिली सुपर हिरो मूवी काढली. ॲक्च्युली पहिली सुपर हिरो मूवी म्हणजे अशी म्हणजे पहिली नाही म्हणता येईल, ॲक्च्युली याच्या अगोदर पण खूप सारे सुपर हिरो मूवीज बनले आहे. बट अशी मूवी ज्याच्यामध्ये नाही का कॅरेक्टरला प्रॉपरली इंट्रोड्यूस केलं आहे विथ द हेल्प ऑफ ग्राफिक्स मीडिया. या आणि एक्समॅन हे त्याचं एक स्टँडर्ड उदाहरण होतं. या तर जेव्हा एक्समॅन इंट्रोड्यूस करण्यात आली तेव्हा फॉक्सला कॉन्फिडन्स आला आणि इट्स सक्सेसफुल. तो प्रोजेक्ट काफी सक्सेसफुल झाला ऑफकोर्स. तर मग काय फॉक्सला फॉक्स 21 फॉक्स स्टुडिओ नाही का त्यांना खूप जास्त फायदा झाला याच्याबद्दल. आणि मार्वलला पण त्याचे थोडे बहुत पैसे भेटले राव. जस्ट लाईक 2 करोड फॉक्स कमवत असेल तर त्याचा करीब 10% हिस्सा म्हणजे करीब 10 मिलियन काय ॲक्च्युली 1 का 2 मिलियन. या जस्ट लाईक म्हणजे जेवढे ते कमवते त्यांचे पूर्ण राईट्स. म्हणजे कसं आहे की समजा जर आपण कोणती वस्तू घेतली म्हणजे राईट्स याने का असते यार. या पहिलं आपण हे गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की राईट्स याने काय असते. मानून घे आपण नाही का एक एक जॉकेट, या राईट नो, एक जॉकेट आपण इन्व्हेंट केलेलं आहे. या जॉकेट नाही का आपण इन्व्हेंट केलं आहे जे माणसाला इनव्हिजिबल करते. कम्प्लिटली माणसाला कम्प्लिटली इनव्हिजिबल करते. आता हे मी इन्व्हेंट केलं आहे, याच्यामध्ये डोकं मी टाकलं आहे, थेअरी माझी आहे, थिसिस माझी आहे, प्रॅक्टिकल मी केलं आहे आणि हे ॲक्च्युली वर्क पण करते. आणि याच्यावर मी बनवलं आहे माझं पेटंट. याने या इन्व्हेन्शनवर माझं पेटंट आहे. म्हणजे
की हे इन्व्हेन्शन फक्त माझं आहे. इन्स्टेड ऑफ दॅट समजा जर कोणी नाही का माझ्या याची म्हणजे माझ्या इन्व्हेन्शनची कोणी जर कॉपी करत आहे त्याच्यावर केस फाईल होईल, कारण माझ्यावर पेटंट आहे आणि हे ओरिजिनल आहे. ओके, मग आता काय हवं ते, आता या फीचर्स आहे ना हे मिलिटरीमध्ये युटिलाइज व्हायला पाहिजे. कारण नाही का जे सोल्जर्स आहेत त्यांना कसं इनविजिबल थ्रू नाही का एनिमीला ट्रॅक डाऊन करणं, त्यांना मारणं, हे हे त्यांचा खूप जास्त उपयोग होईल. तर मग कसं की मिलिटरीवाले आले माझ्यापाशी आणि ते म्हणाले की मला तुमचा सूट पाहिजे. ओके ठीक आहे. तर मी नाही का त्यांना सूट्स बनवून दिले. तर माझ्यापाशी पेटंट पण आहे, ते मला पैसे पण देऊन राहिले आणि मी त्यांना सूट पण देऊन राहिलो. आता काय झालं आहे की आता हे सूट नाही का खूप ठिकाणी आता व्हायरल होऊन राहिले. आता मी बनवलेले सूट्स आहे ना खूप ठिकाणी व्हायरल होऊन राहिले. आता फर्स्ट टाइम ना का इंडियन गव्हर्नमेंटला मला वाटलं की मला इंडियन आर्मीला आपण सूट्स द्यायला पाहिजे. तर त्यामुळे नाही का मॅन्युफॅक्चर पण मीच केलं, इन्व्हेंट पण मीच केलं, ते लोक पैसे देऊन राहिले, मी त्यांना सूट दिले. आता आफ्टर दॅट नाही का हे सूट नाही का खूप जास्त पॉप्युलर झालं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आणि सगळ्या कंट्री नाही का आपल्याला या सूटला म्हणजे माझ्या इन्व्हेन्शनला सगळ्यांनी वाव मागितली आणि ते म्हणले का आम्हाला पण हा सूट पाहिजे. तर आता काय करीन मी, आता मी बनवणार नाही आता मी बनवणार नाही. व्हाय? कारण आता माझ्यापाशी पेटंट आहे आणि माझ्यापाशी त्याला बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. तर नाही का कोणतं तरी इंडियन गव्हर्नमेंट म्हणजे एक इंडियन गव्हर्नमेंट ते सूट बनवन आणि तेच विकन आणि त्यांचा जो पैसा येईल ना त्यांचा पैसा पैकी 30% हिस्सा माझा राहील. एक डील क्रॅक होते. त्या डीलमध्ये नाही का जो पण एक राईट्स असते, कारण हा राईट्स माझा आहे ना, हे सूट मी बनवलं आहे, इन द बॉटम ऑफ द हार्ट मी बनवलं आहे. सो बेसिकली याचे राईट्स माझ्यापाशी आहे. तर तुम्ही हा सूट कुठे विकत घ्या. एक बंदा जो न्यूयॉर्कमध्ये आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या शोरूममधून हा सूट मला विकत घेऊन राहिला आहे ना, तर त्याची नाही का 30% व्हॅल्यू आहे ना ती मला भेटेल. जरी मी इथे आरामात बसून राहिलो, त्या सूटला बघितले नाही मी, काही नाही ना मॅन्युफॅक्चरमध्ये काही कामही केलं, नथिंग, तरी त्याची 30% कॉस्ट व्हॅल्यू नाही का माझ्यापाशी येणार. आणि यालाच म्हणते राईट्स अशाच प्रकारे असतात. म्हणजे कसं आहे की मार्वलनी त्याचे हिरो बनवले, कन्स्ट्रक्ट केले, डिझाईन केले आणि देन त्यांनी विकले फॉक्सला. आता फॉक्सनी त्याच्यावर मूवी बनवला आणि त्याच्यावर त्यांनी पैसा कमवला. तर त्या पैसा कमवल्यावर नाही का काहीतरी त्यांचा शेअर असेल, शेअर होल्डर असेल 20% किंवा 30%. तर 20-30% तो कोणाला जाईल? मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सला. व्हाय? मार्वलला जाईल, सॉरी सिनेमॅटिक नाही, मार्वलला जाईल. व्हाय? कारण मार्वलनी ते बनवलेलं आहे ना. आता ते त्यांनी विकले, बट त्यांनी बनवले ना, ते राईट्स तर त्याच्यापाशी आहे ना, ते पेटंट तर त्याच्यापाशी होतं ना मार्वलचं, तर त्याला ते पैसे भेटले. बट काय आहे याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येते राईट्समध्ये प्रॉब्लेम काय येते कसं आहे की अपग्रेड करणं महत्त्वाचं आहे ना. म्हणजे आता आजकालचे मोबाईल पहा ना, पहिले अँड्रॉइड किटकॅट होतं, देन लॉलीपॉप, देन मार्शमेलो, नॉगट, आता ओरिओ पण आला आहे आणि त्याच्यानंतर पी पण येणार आहे. अँड्रॉइड पी अजूनपर्यंत आलं नाही आहे, बट हे अपडेट आहे, अपडेटेड व्हर्जन. हे अपडेट याने काय होते की बेस्ट व्हर्जन, म्हणजे हा अपडेट आहे याच्यापेक्षा एक नवीन व्हर्जन, त्याचे ग्राफिक्स चांगले आहे, त्याचे हार्डवेअर चांगलं आहे, ऑपरेटिंग सिस्टीम चांगली आहे, एव्हरीथिंग इज गुड. सो याला म्हणते अपडेट करणं. आणि हे अपडेट करणं हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण नाही का याच्यामुळे नाही का आपण प्रत्येक गोष्टीला समोर येणाऱ्या ज्या बग्स आहे किंवा थ्रेट्स आहे याच्यापासून आपण त्याला अपडेट करतो. आता हे फक्त ऑपरेटिंग सिस्टीमसोबत नाही लागू होत, हे प्रत्येक गोष्टीसोबत लागू होते. राईट नाव मी आता तुला एक्झाम्पल सांगितलं होतं ना, तेच एक्झाम्पल आता आपण घेऊ. आता मी ते सूट पेटंट झालं माझं, सगळीकडे विकून राहिले, मला त्याचे राईट्स मिळून राहिले, पैसे मिळून राहिले. ओके, आणि देन आता का होऊन राहिलं आहे की आता नाही का हे सूटमध्ये मला थोडंसं अपग्रेड करायचं आहे. म्हणजे की आता यातला थोडंसं इनविजिबल तर होऊन राहिलं आहे, बट राईट नाव थोडंसं एक प्रकारे आता हा एक सूट नाही ना, एक जानवर पण घालू शकत आहे किंवा एक हिंसा सोडून दुसरे पण काही ना काहीतरी घालू शकते. म्हणजे जस्ट लाईक एक छोटासा अपडेट आहे ना, छोटासा अपडेट आहे. तर कसं आहे, हे छोटासा अपडेट आपण नाही करू शकत. नो 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 नो
ज्याची जे प्रॉपर्टी आहे तो नाही करू शकत. ना ना ना, जे ते लोक विकत घेतल्यावर ते लोक ते काही करण त्याचं. या म्हणजे कसं आहे की इंडियन गव्हर्नमेंटनी माझा सूट विकत घेतला, त्याचे राईट्स तर माझ्याचपाशी आहे, बट त्यांनी माझा सूट विकत घेतला. मला ते माझ्या राईट्सचे पैसे तर देतात, बट ते अपडेट करून देतात. म्हणजे कसं आहे की ते लोक त्या सूटसोबत काही पण करेल, कुछ भी करन ते त्या सूटसोबत. या चांगला उपयोग, वाईट उपयोग, कुछ भी करन, तुझा बिलकुल त्याचा हात नसला पाहिजे. तू बेटा तू गुपचाप राहा, तू बस पैसे लेवर खुश राहा. इट्स जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. या म्हणजे अशाप्रमाणे होते. म्हणजे कसं आहे की माझ्या सूटचा ते लोक कशाही प्रमाणे वापर करू शकतात, कशाही प्रमाणे वापर करू शकतात. इंडियन गव्हर्नमेंट नाही का मी बनवलेला सूट माझ्याच खिलाफ पण वापर करू शकतात. सो हा एक फंदा आहे का तुम्ही अपडेट नाही करू शकत, ज्यांनी तो विकत घेतलाय तो अपडेट करू शकतो. या हा त्याचा राईटचा डिसॲडव्हान्टेज आहे. आता हा तुला प्रॉपरली कळलं असेल का नाही कळलं असेल माहीत नाही, बट आता जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याला मी प्रॉपरली समजायला सांगतो. मार्वलनी हे बनवले, एक्सपॅन्स बनवले. आता कसं आहे ते फॉक्सला विकत घेतले. त्यांनी फॉक्सनी एक्समॅनचे कॅरेक्टर विकत घेतले. म्हणजे वुल्व्हरीन, त्याच्यानंतर सायक्लॉप्स वगैरे वगैरे ते सगळे कॅरेक्टर त्यांनी विकत घेतले. तर आता काय आहे की ते लोक त्या कॅरेक्टरचं काही पण करण, मारून टाकन का कुछ भी करण, का त्याची काही पण करेल, काही पण करेल. म्हणजे त्यांचे एक वेगळी युनिवर्स किंवा वेगळी पॉवर देईन त्यांना, का ते खूप जास्त भयानक झाले किंवा ते खूप जास्त दुष्ट झाले. जस्ट लाईक नाही का आता एक एक्झाम्पल घेऊ. मॅग्नेटो आहे ना, कॉमिक बुकमध्ये नाही का इव्हिल होता, इव्हिल बहुत जास्त इव्हिल होता ॲक्च्युली. तो एक्समॅनचा बहुत जास्त हेट करायचा. आणि जेव्हा पण नाही का मॅग्नेटो आणि एक्समॅनसोबत फाईट असायची ना, ती बहुतच भयानक असायची. या बट आता तू बघूनच राहिला एक्समॅन एपोक्लिप्स किंवा एक्समॅन डे ऑफ फ्युचर पास्टमध्ये नाही का, मॅग्नेटो एक्समॅनना इतकं जास्त हेट नाही करत. हेट करते बट इतकं जास्त हेट नाही करत. ते बॉन्डिंग विथ इच अदर. या सो ॲक्च्युली त्यांनी काय केलं आहे, फॉक्सनी अपडेट केला आहे. या थोडा बहुत अपडेट केला आहे. तर मार्वलला याच्यासोबत काही करता येणार नाही. या मार्वलला त्याचे राईट्सचे त्याचे पैसे भेटून राहिले ना, तू गुपचाप खा बॉस, तेरे को पैसे मिल रहे ना, तू बॉस सिर्फ चुपचाप खडा रे और पैसे गिन. या आणि फॉक्स तुझ्या कॅरेक्टरला काही पण करेल. या दॅट इज दी राईट. समजलं. तर असे मार्वलचे राईट्स आहे, सोनीपाशी आहे आणि फॉक्सपाशी आहे. तर सोनीचे राईट्स त्यांनी विकत नाही घेतले, मार्वलनी डील केली आहे एक प्रकारे. म्हणजे कसं आहे की डील केली आहे याच्यासोबत, सोनी पिक्चरसोबत. तर कशाप्रमाणे की आता सोनीनी एक कॅरेक्टरला विकत घेतलं होतं, स्पायडरमॅन, जे की वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर सुपर हिरो. या खूप पॉप्युलर ॲक्च्युली. थॉर आणि कॅप्टन अमेरिका आणि आयरन मॅनपेक्षा पण व्हेरी मच पॉप्युलर स्पायडरमॅन. या व्हेरी मच. तर कसं आहे, आणि याच्यावर त्यांनी खूप जास्त बिझनेस पण केला आहे. 2004 त्यांनी मूवी काढली आहे स्पायडरमॅन. त्याच्यानंतर 2007, 2009, त्याच्यानंतर त्याला रिबूट पण केला आहे त्याच्यानंतर रिबूट पण केला आहे स्पायडरमॅन, अमेझिंग स्पायडरमॅन 1, अमेझिंग स्पायडरमॅन 2. इट्स फेअर, बहुत जास्त अमेझिंग. तर काय आहे की नाही का, जेव्हा नाही का मार्वलनी आपले त्याच्यापाशी जेवढे पण कॅरेक्टर होते आतापर्यंत, त्या कॅरेक्टरवर त्यांनी फिल्म बनवली. जस्ट लाईक आयरन मॅन होते, कॅप्टन अमेरिका होता आणि थॉर वगैरे होते, याच्यावर त्यांनी फिल्म बनवली, ॲव्हेंजर्स पण बनवले. बट कसं आहे की स्पायडरमॅनला पण इन्क्लूड करायचं आहे. कारण कसं आहे, हे युनिटीमध्ये मी तुला अगोदर सांगितलं आहे, जेव्हा नाही का सुपर हिरो युनिटी येते ना, तेव्हा फॅन्सची पण युनिटी येते. म्हणजे जस्ट लाईक आता विचार कर, स्पायडरमॅन्सचे फॅन आहे करीब 2 करोड लोक. कॅप्टन अमेरिकेचे आणि आयरन मॅनचे फॅन आहे करीब 10 लाख किंवा 15 लाख. तर काय होते की जेव्हा तुम्ही नाही का स्पायडरमॅनला
थॉर किंवा कॅप्टन अमेरिकामध्ये इन्क्लूड करता, त्याच्या मागे नाही का स्पायडरमॅनचे फॅन्स, कॅप्टन अमेरिकेचे फॅन्स, आयरन मॅनचे फॅन्स, सगळ्यांचे फॅन्स एकत्र येतात. आणि तो एक फॅन्सचा ग्रुप खूप जास्त असतो, नंबर ऑफ फॅन्सचा ग्रुप जास्त असतो, म्हणजे ऑडियन्स जास्त असतो. ऑडियन्स जास्त असली का पैसा पण जास्त. सो दॅट्स वाय हाच एक फंडा हे फिल्म मेकर वापरून राहिले आहे. केविन फेगी का करत आहे, ॲव्हेंजर्स बनवत आहे, ग्रुप ऑफ सुपर हिरोज. त्याच्यानंतर DC पण तर तेच करत आहे, जस्टिस लीग वगैरे. आणि राईट नाव नाही का सगळे सुपर हिरो फिल्म काढत आहे, सगळेच सुपर हिरो. आता नाही का खूपच कमी जे कमर्शियल मूवी बनून राहिल्या, बहुतच कमी. आणि बनून तर राहिले आहे त्याचे खूप जास्त हे पण नाही होऊन राहिले, म्हणजे असं एक लोकांना जास्त इंटरेस्टिंग वाटून नाही राहिले. राईट नाव नाही का प्रत्येक 2-3 महिन्यानंतर नाही का एक चांगली मूवी बनून राहिली आहे जे बहुत भयानक आहे किंवा कॉमिक बुकशी रिलेटेड आहे. सो इट जस्ट लाईक दॅट. सो आता याच्यामध्ये आता नाही का मला जे आता हे राईट्सचा फंडा मला आता कळला आहे ॲक्च्युली. आणि कसं आहे, मला नेहमी जो क्वेश्चन्स होता त्याच्यावर मी स्क्रिप्ट बनवली होती का एक्समॅन आणि मार्वलला आपण एक प्रकारे कोलॅबरेट करू एकासोबत, आणि त्याच्यावर मी एक फिल्म बनवली होती, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1 पार्ट 2. याच्यामध्ये शील्ड आहे, आयरन मॅन, ऑल सगळे मार्वलचे सगळे कॅरेक्टर याच्यामध्ये एक्समॅनसोबत रिलेट केलं आहे टाईमलाईनमध्ये. बहुत चांगल्याने मी याच्यासोबत रिलेट केलं आहे. बट काय आहे की प्रॉपर वे असं आहे की याचे जे राईट्स आहे ते फॉक्सपाशी आहे एक्समॅनचे, आणि मार्वलचे राईट मार्वलपाशी आहे. सो आपल्याला दोघांना पण एकत्र नाही करू शकत. म्हणजे त्या स्टुडिओचे वेगवेगळे हे आहे, वेगवेगळे राईट्स आहे. सो समज जर मला ही मूवी बनवायची आहे तर मला काय करावं लागेल. ॲक्च्युली कसं आहे की समज जर तुला असं काही करायचं आहे, तुला ॲक्च्युली बायनरी कोड वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड बनवायची आहे. जे की ॲक्च्युली आहे. नाही बट कसं आहे की बहुत म्हणजे मेहनत करावं लागेल, म्हणजे कसं आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टी, आणि सोबत ॲटलिस्ट 4 ऑस्कर तरी या फिल्मनी घेतले पाहिजे बायनरी कोडने. आणि याच्यासोबत आणि ही फिल्म फक्त म्हणजे ही फिल्म रिलायन्स एंटरटेनमेंट या स्टुडिओवर बनली पाहिजे. व्हाय? कारण रिलायन्स एंटरटेनमेंट हे आहे अनिल अंबानी किंवा मुकेश, आय डोंट नो कोणतं तरी, म्हणजे अंबानीच्या ह्याच्यामध्ये आहे, जे की वन ऑफ द मोस्ट रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड याच्यामध्ये गिनले जातात अंबानी. तर व्हॉट इफ, हे जस्ट एक व्हॉट इफ आहे. समजा मी ही फिल्म बनवतो, बायनरी कोड फिल्म बनवतो, आणि याच्यावर मी करीब एक रक्कम घेऊ $31,000 करोड जर मी कमवत आहे या फिल्मवर, आणि सोबत मला 4 ऑस्कर पण भेटत आहे, बेस्ट ॲक्टर, बेस्ट डिरेक्शन, बेस्ट मूवी, आणि त्याच्यानंतर अजून एक कोणातरी 4 ऑस्कर पण घेत आहे, तर माझा बेस बहुत जास्त स्ट्रॉंग होऊन जाईल. तर याच्या वेळेस काय होऊन जाईल की मला नाही का एक प्रकारे अनिल अंबानीचा विश्वास घेता येईल, कारण याच्यानंतर मला जे डील क्रॅक करायची आहे ते बहुत मोठी डील आहे. कारण या डीलमध्ये मला मार्वलला, सोनीला आणि फॉक्स या 3 स्टुडिओला विकत घ्यावं लागेल. आणि या 3 स्टुडिओला विकत घेणं म्हणजे ॲटलिस्ट तुमच्यापाशी नाही का $10 बिलियन असणं गरजेचं आहे. $10 बिलियन. आणि $10 बिलियन असणं कुठून येईन? एक तर फिल्म आहे बायनरी कोड, आणि ऑल्सो इज अंबानी. तर समजा जर तर मी हेच सगळे नाही का पॅरामीटर्स जुळून राहिलो आहे, तर अनिल अंबानी आणि बायनरी कोड या दोघांचं मिश्रण थ्रू मी हे 3 स्टुडिओला विकत घेऊ शकतो. आणि 3 स्टुडिओला विकत घेतल्यानंतर मी फिल्म बनवू शकतो आपली, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1 पार्ट 2.
असं काहीतरी होऊ शकतं राव. 3 स्टुडिओ विकत घेणं म्हणजे डूड बहुत. आणि आय डोंट थिंक की मार्वल काय असं काहीतरी करेल. बट राईट्स तर त्यांच्यापाशीच राहणार या. बट मी काही असं काही खास करणार नाही ना. मी जस्ट एक प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करत आहे या सगळ्या कॅरेक्टर्सला एकत्र आणत आहे. बस बाकी काही नाही. सगळे सुपर हिरो कॅरेक्टर या. म्हणजे म्हणजे होल पूर्ण अमेरिकन सुपर हिरो येईन रिलायन्स एंटरटेनमेंटच्या खिशामध्ये या डूड. आणि मग मी सगळ्यांना त्यांचा राईट्सचे पैसे देईन आणि डूड मला वाटतं ते फिल्म करीन या. आणि मग मी ब्ल्यू मार्वल्स एक प्रकारे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करेन. याच्यामध्ये मी अवतार युनिवर्स प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. पण मला वाटते कधी मार्वल स्टुडिओमध्ये बनेल का कोणत्या स्टुडिओमध्ये बनेल आय डोंट नो. बट प्लॅन तर हाच आहे. सो एक मूवी बनवून इट जस्ट नॉट अ मूवी, इट जस्ट अ बिझनेस अँड इट इज अ बिझनेस. आय एम डुईंग लिटल बिट बिझनेस थिंग हा. म्हणजे थोड्याशा एक प्रकारे बिझनेस थिंगच्या गोष्टी करून आल्या. आणि डूड विचार कर, डूड समज जर इट कुड बी रिअली पॉसिबल. आय डोंट नो यार. म्हणजे कसं मला बायनरी कोडमध्ये नाही का तेवढी ताकद असली पाहिजे या. कारण कसं की या फिल्ममध्ये तेवढी ताकद असणं म्हणजे कसं या एक सोलो फिल्ममध्ये $31,000 crore टेक्स लॉट्स ऑफ मनी डूड. सो हू नोज व्हॉट कुड हॅपन. आणि समज जर मी मार्वलचे राईट जरी विकत घेतले ना डूड तर बॉस रिची रिच होऊ नका. म्हणजे वन ऑफ द बेस्ट फिल्म मेकर इन द वर्ल्ड. म्हणजे कसं आहे की माझ्यापर्यंत सगळे राईट्स येते ना. मग मी माझ्या डोक्याचा खूप चांगल्याने वापर करू शकतो. बहुत चांगल्याने डूड, बहुतच चांगल्याने. मग तर मी कॅरेक्टर्स आणि मग त्याचे कन्व्हर्सेशन आणि याच्यामधले जे कोलॅबरेशन बहुत चांगल्याने मिक्सअप करू शकतो या. सो इट अरे बाबे. सो काय वाटते कसं मग काय कसं हे ॲक्च्युली आय डोंट नो. इट जस्ट लाईक आयडिया आहे अजूनपर्यंत. आणि हू नोज इट कुड हॅपन ऑर नॉट. बट इतकं तर माहीत आहे मी फिल्म बनवीन. बायनरी कोड तर डेफिनेटली बनवीन. अवतार ऑफकोर्स अवतार युनिवर्स डेफिनेटली बनेल. जर मार्वलमध्ये नाही बनली तर आपल्याशी नाही का 2 फिल्म राहीन जे ॲक्च्युअल नाही का या डीलसाठी क्रॅक करण्यासाठी हे 2 फिल्म महत्त्वाचे आहे. कोणत्या? बायनरी कोड ते आहेच. बट त्याच्यानंतर आहे स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर या. सो बेसिकली मला जस्टिन बिबरवर पण काम करावं लागेल. म्हणजे याच्या स्टोरी लाईनवर पण बहुत जास्त काम करावं लागेल. कारण नाही का हीच स्टोरी लाईन आहे जी रेप्रेझेंट करते का माझे हॉलिवूडमध्ये ऑडियन्स क्रिएट होईल या. म्हणजे सौरभ बोथरे कोण आहे, त्याची फिल्म का असते, तर त्याची नाही का एक प्रकारे प्रॉपर ऑडियन्स क्रिएट होईल माझे आसपास. आणि ऑडियन्स क्रिएट झाले का तशी मला ऑडियन्सची वगैरे तेवढी काही गरज नाही. म्हणजे इन्स्टेड ऑफ दॅट म्हणजे कसं मी जस्टिन बिबर जरी बनवतो म्हणलं आणि समजा याचा जर सुपर डुपर हिट जरी बसली आणि ऑफकोर्स होणारच आहे कारण याच्यामध्ये जस्टिन बिबर आहे आणि याच्यामध्ये इनबाउंड स्टोरी लाईन आहे जे रेप्रेझेंट करत आहे टाईम फ्लक्च्युएशनसाठी. सो हाऊ मच इट आय डोंट नो. बट बायनरी कोडचा रेकॉर्ड नाही तेवढा. बट रिअली तेवढा आसपास तरी राहीन. So you have to make one of the most popular movie in the world. Yeah. बापरे बहुत जास्त काम आहे डूड. बहुत जास्त काम आहे. यू हॅव टू थिंक बिग. बहुत जास्त विचार करावा लागेल तुला. बापरे मी कुठे गेलो बे डूड. मी आता म्हणजे मी कालपर्यंत नाही का मी एक फिल्म मेकर होऊन राहिलो होतो यार. चला आज का फक्त हार्डली 1-1.5 घंटा अगोदर मी एवढा चेंज झालो की डूड मी बिझनेसच्या गोष्टी करून राहिलो आहे फिल्ममध्ये. वेल जी गोष्ट माहीत पडते ती माहीत पडते आणि याच्यावर काही रिग्रेट्स करायची गरज नाही. कारण ज्या गोष्टी आहे ते आहे या. फिल्म मेकिंग इज अ बिझनेस. सो आय एम टेकिंग अ बिझनेस या. मेकिंग लॉट्स ऑफ मनी डूड या. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. म्हणजे लॉट्स ऑफ मनी म्हणजे मला पैसा पण नाही पाहिजे. इट जस्ट लाईक एक राईट्स पाहिजे यार. म्हणजे कसं मला फिल्म बनवायची आहे. मला एक प्रकारे एक्समॅन आणि प्रॉपरली मार्वलचे कॅरेक्टर इनबाउंड करायचे आहे. कारण आणि मार्वल युनिवर्सचं पण हाच हे आहे का आपले कॅरेक्टर आपण राईट्स घेऊ. आणि मला पण असं वाटते राव का नाही का
नाही, आय डोंट थिंक नाही का, म्हणजे ज्याप्रमाणे नाही का मार्वलचे नाही का आतापर्यंत करीब 2020 किंवा 2025 किंवा 2030 पर्यंत जरी नाही का कॅटलॉग जरी बघितला ना, तरी मार्वलपाशी नाही का एक्समॅनची राईट्स नाही येणार या. पण कसं आहे की एक्समॅनला पण सुधारण्यात आली पाहिजे, कारण ते काफी कन्फ्युजिंग करत आहे राईट नाव. एक्समॅन एपोक्लिप्स पासून नाही का त्यांनी आता लोगन आणि लोगनला मारून टाकलं आहे या. सो इट्स अ रिअली सॅड थिंग, कारण नाही का एक्समॅन युनिव्हर्समध्ये समजा असं दोन कॅरेक्टर आहे जो सगळ्याच फिल्ममध्ये इन्क्लूड आहे, तर तो आहे वुल्व्हरीन, लोगन. सो लोग डेफिनेटली नाही का वुल्व्हरीनला नाही का यांनी मारला आहे. सो प्रिटी कन्फ्युजिंग टाईमलाईन आहे, बहुत ही जास्त कन्फ्युजिंग टाईमलाईन आहे. म्हणजे हे कसं आहे, एक प्रकारे प्रत्येक वेळेस पाठ तर काढून राहिले आहे, बट प्रिटी कन्फ्युजिंग या, लॉट्स ऑफ कन्फ्यूज. म्हणजे आताच नाही का पहिले जे 4 सिरीज आहे, त्याच्यानंतर एक्समॅन डे ऑफ फ्युचर फास्टमध्ये नाही का त्यांनी कम्प्लिटली एक्समॅन युनिव्हर्सला रिबूट मारला आहे, कम्प्लिटली. आणि त्याच्यानंतर मग ते एक नवीन युनिव्हर्स फॉर्म झालं, याच्यामध्ये एक नवीन मूवी बनवण्यात गेली आहे, एक्समॅन एपोक्लिप्स या. आणि त्याच्यानंतर मग फिल्म आली आहे, ती आहे लोगनची या, आणि त्याच्यामध्ये त्याला मारून टाकला आहे. वाय डूड, वाय दे आर सो मच कन्फ्युजिंग स्टफ या. म्हणजे कसं यांनी लवकरात लवकर नाही का ऑडियन्सला कन्फ्यूज न करता इंटरेस्टिंग बनवण्याचं काम केलं पाहिजे. समजा जर यांनी असं केलं नाही, तर मार्वल तर मागे लागूनच आहे डूड. मार्वल तर मग आपले राईट्स तर विकत घेईनच, म्हणजे त्याच्याकडून का डूड, पण त्याची नाही का डील करेलच का, आम्ही तुमचे कॅरेक्टर विकत घेतो बट तुम्हाला राईट्स तुमचे देऊ या. राईट्स म्हणजे भाऊ मीच बनवलेला आहे आणि मीच त्याचे पैसे देऊ त्याला, अशाप्रमाणे अशी काहीतरी डील. म्हणजे जस्ट पाहा ना, आता स्पायडरमॅन पाहा ना, स्पायडरमॅनचं जे कॅरेक्टर आहे ते कोणी इंट्रोड्यूस केलं आहे, मार्वलनी. मग त्यांनी विकत घेतलं सोनीनी. आता सोनीपासून मार्वलनी पुन्हा वापस घेतलं, बट सोनीला तर पैसे द्यावं लागत त्यांना, ते फुकटचे डूड, फुकटचे. आणि त्याच्यामध्ये फक्त डील असते ती फक्त सोनीची असते या. म्हणजे जेव्हा स्टँड अलोन फिल्म राहीन तेव्हा नाही का त्यांचा जेवढा काही पैसा राहील ना, तो सारा का सारा पैशामध्ये नाही का करीब 80% पैसा सोनीचा राहील आणि 20% हिस्सा मार्वलचा राहील. सो पैशामध्ये थोडासा प्रॉब्लेम येईल ना, कारण पैसा नाही तर सुपर हिरो आणि तसे कसे काय बनन या. कारण स्पायडरमॅन बनवणं इट्स प्रिटी एक्सपेन्सिव्ह फॉर, म्हणजे एक प्रकारे नाही का, म्हणजे या बजेटमध्ये नाही का, समजा एक स्पायडरमॅनला बनवण्याच्या बजेटमध्ये नाही का 2 आयरनमॅन बनून जाईल किंवा एक ॲव्हेंजर बनून जाईल या. कारण नाही का स्पायडरमॅन इट टेक्स काफी एक्सपेन्सिव्ह, जरी नाही का ते मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सला इंट्रोड्यूस करण्यात आले आहे, बट इट इज रिअली एक्सपेन्सिव्ह. कारण नाही का जेवढा पैसा करून राहिलो 80% हिस्सा तर फक्त सोनीच घेऊन राहिला आहे, विदाऊट एनी काइंड ऑफ लाईक मेहनत डूड. म्हणजे मेहनत आम्ही करावं आणि 80% आमच्या मेहनतीचा हिस्सा सोनी तू घेऊन टाक. बट का करावं, जे गलती केली आहे ते गलती केली आहे या, त्याला आपण काही बदलू शकत नाही. सो या, बट नाही का एक्समॅन हा खूप बहुत भयानक आहे राव. आणि डेफिनेटली नाही का कळायला पाहिजे फॉक्सला की याच्यासोबत एक प्रॉपरली टाईमलाईन क्रिएट करायला पाहिजे. बट आय डोंट नो त्यांच्या समोरचे प्रोजेक्ट्स का आहे आणि हाऊ दे गेट हँडल दिस स्टफ, आय डोंट नो या. सो या वॉटेवर. अरे खूप सारे स्टुडिओज आहे जे वेगवेगळ्या सिच्युएशन आणि वेगवेगळ्या स्टोरीशी एक सिनेमॅटिक युनिव्हर्स बाउंड अप करते, जस्ट लाईक मिशन इम्पॉसिबल आणि अशा खूप साऱ्या. बहुत जास्त बोललो यार, किती जास्त बोललो मी, एवढं जास्त बोलला डूड. बट नाही का तू आज सांगितलंच नाही का आज काय आहे आणि का. हो, आज ॲक्च्युली आजची तारीख आहे 2 डिसेंबर, बट ॲक्च्युली आज 1 डिसेंबर आहे, कारण 2 डिसेंबर करून 12:22 झाली. बट ॲक्च्युली हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे 1 डिसेंबरचा, 1 डिसेंबर 2017 रात्रीचे करीब 12:22 समजू शकते राव या. आणि कसं आहे की मला रिसेंटली मला हे सगळं माहीत पडलं, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स अँड ऑल दोज थिंग्स. सो इट जस्ट कम्प्लीट चेंज माय माइंड. सो थोडंसं आता थोडं बहुत समजून तर आलं आहे, बट कसं करायचं म्हणजे राईट नाव आपण जस्ट लाईक इतक्या मोठ्या एजेसवर नाही. सो ह्या. आणि आज काय झालं आज काय आज काही सांगायचं वगैरे. हां, आज PMI टेस्ट माझी कन्फर्म झाली आहे, सोमवारी आहे.
आणि लवकरात लवकरच मला 1-2 किंवा 1-2 हप्त्यामध्ये मला जॉब लागणार हे कन्फर्म आहे. या आणि दॅट्स गुड. या बट हे आपल्या लाईफबद्दल झालं आहे. आपल्याला फिल्म बनवायची आहे डूड. वाय डोंट यू थिंक अबाउट दॅट? या आय एम गेटिंग इट डूड. या आय एम गेटिंग इट. आणि राईट नो मी त्याचेच प्लॅन बनवले आहे. आता बिझनेस स्ट्रक्चर केलं आहे. सो लेट इट हँडल विथ मी, राईट? So this is the My Artifact episode number 997. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.